नमस्कार मित्रांनो, राज्यात यावर्षी अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान महाराष्ट्रातील जवळपास 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आणि यामध्ये मराठवाड्यातील सर्वाधिक तालुक्यांचा समावेश आहे। मागच्या 4 दिवसांपूर्वी केंद्रीय पथकाने याची पाहणी करून गेली आणि यावर अहवाल सादर आल्यास मदतीचे निकष ठरणार आहेत। दरम्यान मराठवाड्यामध्ये खरीप हंगामासाठी आणेवारी घोषित करण्यात आली आहे। 2023-24 ची सुधारित आणेवारीनुसार 8ही जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी 50 पैशांच्या आत असल्याचे समोर आले आहे। मराठवाड्यामध्ये एकूण 56,15,000 हेक्टर पेरणी करण्यास पात्र शेती आहे, परंतु यंदा पाऊसच न झाल्याने फक्त 50,97,000 हेक्टरवर पेरणी झाली, तर 4,79,866 हेक्टर क्षेत्र पडीक राहिले आहे। दरम्यान अचानक झालेल्या पावसाने तग धरू लागलेल्या पिकांना अति पावसाने फटका बसला असून पिकांचे मोठे नुकसान झाले। यंदा मराठवाड्यातील खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले। याच पार्श्वभूमीवर मराठवाडा विभागातील 8ही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी ही 50 पैशांच्या आत असल्याचे समोर आले। मराठवाड्यातील 8,496 गावात एकूण 47.42 एवढी सरासरी आणेवारी असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे। 2023-24 ची सुधारित आणेवारी घोषित करण्यात आली असून त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे। याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक 1,652 गावांचा अंतिम पैसेवारी हा 50 पैशांच्या आत आहे। दरम्यान एबीपी माझाने दिलेल्या माहितीनुसार अपेक्षित मदत निधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 123 कोटींची मदत अपेक्षित आहे, तर जालन्यासाठी 115 कोटी, परभणीसाठी 9 कोटी, हिंगोली 10 कोटी, नांदेड 5 कोटी, लातूर 16 लाख, बीड 1.25 लाख, धाराशिव 2.5 कोटींची मदत निधी अपेक्षित आहे। तर पैसेवारी कमी आलेली जिल्हानिहाय गावे छत्रपती संभाजीनगर 1,356, जालना 971, परभणी 832, हिंगोली 707, नांदेड 1,562, लातूर 952, बीड 1,397, धाराशिव 719, एकूण 8,496 गावे आहेत। धन्यवाद।